Student, today we discuss capacitor in series combination and in parallel combination. In previous lecture we discuss about the principle of capacitor. तर आज आपण सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन पाहणार आहोत. तर सुरुवातीला सिरीज कॉम्बिनेशन पाहूया. आता फिगरमध्ये दाखवले पहा, 3 कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडलेले आहेत. पहिल्याची जी कॅपॅसिटी आहे ती C1 आहे, दुसऱ्याची कॅपॅसिटी C2 आहे आणि तिसऱ्याची कॅपॅसिटी C3 आहे. म्हणजे C1 इज कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट कंडेन्सर, C2 इज कॅपॅसिटी ऑफ सेकंड कंडेन्सर and C3 is capacity of third condenser. तर हे सिरीजमध्ये जोडलेत, हे कशावरून ओळखायचं? तर पहिल्या कॅपॅसिटरची दुसरी प्लेट ही दुसऱ्या कॅपॅसिटरच्या पहिल्या प्लेटला जोडलेली असते आणि दुसऱ्याची दुसरी प्लेट ही तिसऱ्याच्या पहिल्या प्लेटला जोडलेली असते अँड सो ऑन. तर अशा पद्धतीने जर कॉम्बिनेशन केलेलं असेल तर त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणायचं. काय म्हणलं? पहिल्या कॅपॅसिटरची दुसरी प्लेट, द सेकंड प्लेट ऑफ फर्स्ट कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू फर्स्ट प्लेट ऑफ सेकंड कॅपॅसिटर अँड सेकंड प्लेट ऑफ सेकंड कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू फर्स्ट प्लेट ऑफ थर्ड कॅपॅसिटर. Such combination is called as series combination of capacitors. तर फिगर ही सिरीज कॉम्बिनेशनसाठी दाखवलेली आहे. आता पहिल्या प्लेटची पहिल्या कॅपॅसिटरची जी पहिली प्लेट आहे ती कशाला जोडलेली आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. आणि त्या बॅटरीचं पोटेन्शियल किती आहे? पोटेन्शियल डिफरन्स आपण फीनी दाखवतो. तर बॅटरीने जे काही व्होल्टेज अप्लाय केले ते किती आहे? फी एवढा आहे. म्हणजे टोटल बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स फी एवढा आहे. तर पहिल्या कॅपॅसिटरची पहिली प्लेट ही पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडली आहे आणि शेवटच्या कॅपॅसिटरची सेकंड प्लेट ही निगेटिव्ह प्लेटला जोडलेली आहे. तर ही जी बॅटरी आहे ती व्होल्टेज अप्लाय करते थोडक्यात. तर प्रत्येक कॅपॅसिटरच्या ॲक्रॉस वेगवेगळं पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर जे काय टोटल व्होल्टेज अप्लाय केलं ते 3 कॅपॅसिटरच्या ठिकाणी डिव्हाइड झाले. पहिल्या कॅपॅसिटरच्या ॲक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? फी1. दुसऱ्या कॅपॅसिटरच्या ॲक्रॉस फी2 आणि तिसऱ्याच्या ॲक्रॉस फी3. म्हणजे जे काय व्होल्टेज फी एवढं अप्लाय केलं आहे ते 3 ठिकाणी डिव्हाइड झाले. म्हणजेच फी इज इक्वल टू फी1 प्लस फी2 प्लस फी3. तर फिगरच्या खाली काय म्हणले पहा, वेन पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस द सेव्हरल कॅपॅसिटर्स कनेक्टेड एंड टू एंड इन सच दॅट sum of potential difference across all capacitor is equal to applied potential difference. म्हणजे काय की सगळ्या कॅपॅसिटरचं मिळून जे पोटेन्शियल आहे ते कशाची इक्वल आहे? जी काय बॅटरी आपण यूज करतोय त्यांनी अप्लाइड केलेल्या पोटेन्शियल डिफरन्स एवढं. म्हणजेच फी इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. असं कॉम्बिनेशन असेल तर त्याला काय म्हणायचं? कॅपॅसिटर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन सिरीज. नंतर त्याच्या खाली लिहिलं आहे पहा, सेकंड प्लेट. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन कसं ओळखायचं ते त्यांनी दिलं आहे. सेकंड प्लेट ऑफ फर्स्ट कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू फर्स्ट प्लेट ऑफ सेकंड कंडक्टर अँड सो ऑन. म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरची दुसरी प्लेट ही दुसऱ्या कॅपॅसिटरच्या पहिल्या प्लेटला, दुसरीची दुसरी प्लेट तिसऱ्याच्या पहिल्या प्लेटला. तर ह्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणायचं. आणि शेवटची जी प्लेट आहे शेवटच्या कंडेन्सरची कॅपॅसिटरची ती अर्थला कनेक्ट केलेली.
आता अर्थला कनेक्ट कशासाठी करायचं, तर पहिल्या कॅपॅसिटरच्या पहिल्या प्लेटला पॉझिटिव्ह चार्ज दिला Q1 एवढा, Q थोडक्यात म्हणजे ज्यावेळेस सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडतो तर प्रत्येक कॅपॅसिटरवर चार्ज सेम असतो, पण पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळं असतं आणि कॅपॅसिटी तर प्रत्येकाची वेगवेगळी असते, मग ते सिरीज कॉम्बिनेशन असो नाही तर पॅरलल कॉम्बिनेशन असो. जर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडलं तर प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते, पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळं असतं, पण प्रत्येकावर चार्ज सेम असतं. हे झालं सिरीज कॉम्बिनेशनचं वैशिष्ट्य. नंतर पुढं काय म्हणलं, इन सिरीज कॉम्बिनेशन चार्ज ऑन इच कॅपॅसिटर इज सेम. जे आत्ता मी सांगितलं तेच, प्रत्येकावर चार्ज सेम असणार आहे. नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण 3 कॅपॅसिटर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडतो त्यावेळेस टोटल जे पोटेन्शियल असणार आहे, जे बॅटरीने अप्लाय केलं ते किती असणार आहे, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. दॅट इज V इज इक्वल टू, आता V1 इज इक्वल टू काय येईल, Q अपॉन C1. आता हे कशावरून लिहिलं, कारण C म्हणजे काय, कॅपॅसिटी, तर C इज इक्वल टू काय असतं, Q अपॉन V. म्हणजे V1साठी काय इक्वेशन येईल, Q अपॉन C येईल. त्याच्यानुसार आपण हे लिहिलेलं आहे. पहिलं V1ची व्हॅल्यू किती आहे, Q अपॉन C1. V2ची व्हॅल्यू किती आहे, Q अपॉन C2. V3ची व्हॅल्यू काय आहे, Q अपॉन C3. तर प्रत्येकाच्या किमती तिथं टाकलेल्या आहेत. बट V इज इक्वल टू Q अपॉन CS. आता CS म्हणजे काय आहे, कॅपॅसिटर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर. CS म्हणजे काय, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर व्हेन कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन. तर सिरीज कॉम्बिनेशनसाठी तिथं S वापरला आहे बेसला. तर सेकंड यूज इक्वेशन सेकंड इन इक्वेशन 1. म्हणजे थोडक्यात Vची व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन 1मध्ये पुटअप करतो आहे. तर Vची व्हॅल्यू काय आहे, Q अपॉन CS इज इक्वल टू, बाकी जे आहे तसंच वरचं खाली लिहिलेलं आहे. आता Q अपॉन CS आहे तसंच लिहिलं. ह्या 3 टर्ममधून कॉमन काय काढता येईल, Q कॉमन काढता येईल. तर Q कॉमन काढला, इन ब्रॅकेट बाकी काय राहिलं, 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. Qनी मल्टिप्लाय केलं तरी परत तसंच येणार आहे. आता दोन्ही साईडला Q आहे म्हणजे सेम क्वांटिटी इक्वलच्या दोन्ही बाजूंला आहे म्हणून ती कॅन्सल झालं. म्हणजेच 1 अपॉन CS इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. तर हे झालं व्हॅल्यू ऑफ इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी व्हेन कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन. तर इथं आपण किती कॅपॅसिटर जोडले, 3 कॅपॅसिटर जोडले. तर 3 कॅपॅसिटर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडल्यामुळे जे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आला तो CS एवढा आहे. आता नंबर ऑफ कॅपॅसिटर एकत्र जोडले तर, पण त्याच्या आधी इथं सिम्बॉलचं मिनिंग लिहिलं आहे. व्हेअर C1, C2, C3 आर कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट कंडेन्सर, सेकंड कंडेन्सर, थर्ड कंडेन्सर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे थोडक्यात काय, तर पहिल्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C1 आहे, दुसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C2 आहे आणि तिसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C3 आहे. आणि V1, V2, V3 आर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस फर्स्ट, सेकंड अँड थर्ड कॅपॅसिटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय, पहिल्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे V1, दुसऱ्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल किती आहे V2 आणि तिसऱ्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल किती आहे V3. अँड CS इज इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे ज्यावेळेस आपण 3 कॅपॅसिटर एकत्र जोडतोय तर त्या तिघांचं मिळून जे काय टोटल कॅपॅसिटी आहे ती CS एवढी आहे. इक्विव्हॅलंट ह्याचाच अर्थ टोटल किंवा त्याला आपण रिझल्टंट म्हणतो. नंतर काय म्हणलं आहे, व्हेन n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे 3पेक्षा जास्त, मग किती असतील, तर ते जर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जर जोडले तर
तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर इज, म्हणजे मागचं जे इक्वेशन आपण लिहिलं आहे, तर मागचं म्हणजे हे शेवटचं इक्वेशन जे लिहिलं आहे ब्रॅकेट केलेलं, त्याचाच आधार घेऊन आपण n नंबर ऑफ कॅपॅसिटरसाठी लिहितो आहे. तर काय येईल, 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस 1/C4 प्लस डॅश डॅश प्लस 1/CN. आता CN म्हणजे काय आहे, कॅपॅसिटी ऑफ nth कॅपॅसिटर. म्हणजे थोडक्यात जर कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडले तर स्टेटमेंट काय येईल, रिसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ फॉर nth कॅपॅसिटर इज इक्वल टू सम ऑफ रिसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे जे शेवटचं इक्वेशन आहे त्याच्यावरून स्टेटमेंट तयार केलं आहे. काय स्टेटमेंट आहे, रिसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी फॉर nth कॅपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज इक्वल टू सम ऑफ रिसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर. तर हे सिरीजसाठी झालं. म्हणजे आत्तापर्यंत जे पाहिलं ते आपण काय पाहिलं, कॅपॅसिटर इन सिरीज कॉम्बिनेशन. आता पाहूया कॅपॅसिटर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. आता हे फिगरमध्ये जे कॅपॅसिटर दाखवले 3 ते पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडलेले आहेत. आता पॅरलल कॉम्बिनेशन कधी म्हणायचं, प्रत्येक कॅपॅसिटरची पहिली प्लेट एकत्र जोडली ए या जंक्शनला आणि प्रत्येक कॅपॅसिटरची दुसरी प्लेट ही एकत्र जोडली बी या जंक्शनला. म्हणजे ए आणि बी हे थोडक्यात जंक्शन आहे. जंक्शन कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी बरेच एकत्र येतात, बरेचसे टर्मिनल्स एकत्र येतात त्याला म्हणायचं जंक्शन. तर ए आणि बी हे जंक्शन आहेत. तर ए जंक्शनला काय केलं आहे, प्रत्येक कॅपॅसिटरची पहिली प्लेट जोडलेली आहे आणि बी हे जंक्शन म्हणजे काय आहे, प्रत्येक कॅपॅसिटरची दुसरी प्लेट बी या ठिकाणी जोडलेली आहे. आणि ए हे जंक्शन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडले आणि बी हे जंक्शन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे. आणि बी टर्मिनल अर्थला सुद्धा कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर तिथं म्हणलं आहे पहा, व्हेन पॉझिटिव्ह प्लेट्स ऑफ इच कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी and negative plate of each capacitor is connected to negative terminal of battery, such combination is called as capacitor in parallel. म्हणजे सगळ्या कॅपॅसिटरची पॉझिटिव्ह प्लेट, आता पॉझिटिव्ह प्लेट का, तर पहिली प्लेट ही बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडली आहे आणि दुसरी जी प्लेट आहे ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेली आहे. तर पॅरलल कॉम्बिनेशन ह्याचा अर्थ काय, प्रत्येक कॅपॅसिटरची पहिली प्लेट ही एकत्र जोडली आणि दुसरी जी प्लेट आहे ती एकत्र जोडली, अशा कॉम्बिनेशनला म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. पुढं काय म्हणलंय, इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑल कॅपॅसिटर्स हॅव सेम पोटेन्शियल डिफरन्स बट हॅविंग डिफरंट चार्ज अँड डिफरंट कॅपॅसिटी. म्हणजे ज्यावेळेस आपण पॅरललमध्ये जोडतो तर प्रत्येकाच्या ॲक्रॉस सेम पोटेन्शियल डिफरन्स असतं, पण प्रत्येकाचे वर असणारा चार्ज आणि कॅपॅसिटी मात्र वेगवेगळी असते. ज्यावेळेस सिरीजमध्ये जोडतो त्यावेळेस सेम काय राहतं, चार्ज सेम राहतो आणि व्ही आणि सी वेगवेगळे असतात. पॅरललमध्ये ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस प्रत्येकाच्या ॲक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स सेम असतं आणि प्रत्येकावर असणारा चार्ज आणि कॅपॅसिटी वेगवेगळी असते. आता पुढं काय म्हणले पहा, Q1, Q2, Q3 आर चार्ज ऑन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड कॅपॅसिटर रिस्पेक्टिव्हली. ह्याचा अर्थ काय, पहिल्या कॅपॅसिटरवर चार्ज किती आहे Q1, दुसऱ्यावर चार्ज किती आहे Q2 आणि तिसरा जो कॅपॅसिटर आहे त्याच्यावर चार्ज किती आहे Q3. नंतर म्हणले C1, C2, C3 आर कॅपॅसिटी ऑफ फर्स्ट, सेकंड अँड थर्ड कॅपॅसिटर रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ पहिला कॅपॅसिटर जो आहे त्याची कॅपॅसिटी C1 आहे, दुसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C2 आहे आणि तिसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी C3 आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणले, इफ Q इज चार्ज अप्लाइड ॲट पॉईंट A बाय बॅटरी. म्हणजे बॅटरी ए ह्या ठिकाणी किती चार्ज सप्लाय करतोय Q एवढा,
तर हा जो क्यू चार्ज दिला तो डिस्ट्रीब्यूट होतोय. आता तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा डिस्ट्रीब्यूट होईल त्याच्या कॅपॅसिटीनुसार. काय म्हणले पहा, इफ क्यू इज चार्ज अप्लाइड ॲट पॉईंट ए बाय बॅटरी देन धिस चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड टू कॅपॅसिटर डिपेंडिंग ऑन कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे जो काही बॅटरीने क्यू एवढा चार्ज सप्लाय केला ए या ठिकाणी तो इक्वली नाही डिस्ट्रीब्यूट होणार, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा चार्ज तिथं डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे समजा बॅटरीने 5 व्होल्ट एवढा 5 कुलम एवढा चार्ज सप्लाय केला ए या ठिकाणी, तर कदाचित पहिल्या कॅपॅसिटरला 1 कुलम जाईल, दुसऱ्याला 2 कुलम जाईल आणि तिसऱ्याला 2 कुलम जाईल. किंवा पहिल्याला जर 2 कुलम गेला तर दुसऱ्याला 2 कुलम जाईल, तिसऱ्याला 1 कुलम जाईल. म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीनुसार अवलंबून आहे. तर पुढं काय म्हणले, देन टोटल चार्ज क्यू कॅन बी रिटन ॲज. तर टोटल चार्ज काय लिहिता येईल, क्यू हा टोटल चार्ज दिलेला आहे तो 3 ठिकाणी डिवाईड झाला म्हणजे क्यू इज इक्वल टू काय येईल, Q1 + Q2 + Q3. आता Q1ची व्हॅल्यू काय आहे C1V, Q2ची व्हॅल्यू काय C2V आणि Q3ची व्हॅल्यू C3V. आता हे कशाहून लिहिलं आपण, तर C इज इक्वल टू काय आहे Q/V म्हणजे Q इज इक्वल टू काय येईल CV. आता प्रत्येकाच्या ॲक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे म्हणून इथं V1 V2 V3 लिहिलेलं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी सेम पोटेन्शियल आहे म्हणून V लिहिले प्रत्येक ठिकाणी. बट Q इज इक्वल टू CPV म्हणजे जी बॅटरी आहे तिच्यावर असणारं चार्ज CPV एवढा आहे. यूज इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 देन वी गेट. तर इक्वेशन 2ची व्हॅल्यू म्हणजे क्यूची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये टाकली. CPV, P हा बेसला आहे, CPV इज इक्वल टू C1V + C2V + C3V. आता कॉमन काढण्यासारखं काय, राईट साईडला V कॉमन काढण्यासारखं आहे म्हणून कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये C1 + C2 + C3. आता दोन्ही साईडला काय कॉमन आहे, V कॉमन आहे तर तो कॅन्सल होईल म्हणजे CP इज इक्वल टू काय आलं C1 + C2 + C3. तर हे जर 3 कॅपॅसिटर पॅरललमध्ये जोडलं तर आलेला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स CP आहे. तिथं म्हणलं पहा व्हेअर CP म्हणजे काय आहे, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी फॉर पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे टोटल कॅपॅसिटी थोडक्यात ती. आता हे झालं 3 कॅपॅसिटरसाठी. पुढं काय म्हणलं आहे, व्हेन n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन देन इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन कॅन बी रिटन ॲज CP इज इक्वल टू C1 + C2 + C3 + C4 + Cn व्हेअर CP इज इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे ज्यावेळेस पॅरलल कॉम्बिनेशनचं टोटल कॅपॅसिटी CP एवढी असणार आहे. तर आता हे इक्वेशन झालं, तेच आता स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे. तर स्टेटमेंट काय लिहिता येईल, CP म्हणजे काय आहे, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. तर स्टेटमेंट काय करतोय आपण, CP इज इक्वल टू C1 + C2 + C3 + Cn म्हणजेच काय, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू सम ऑफ कॅपॅसिटी ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर. ठीक आहे. आणि पॅरललमध्ये रिसिप्रोकल म्हणायचं, रिसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इज सम ऑफ रिसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर. तर हे पॅरललसाठी झालं. CP इज इक्वल टू C1 + C2 + C3 + C4 + Cn. आणि जर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असतील तर हे असं येईल 1/CS इज इक्वल टू 1/C1 + 1/C2 + 1/C3 + 1/Cn. ठीक आहे. जसं आपण 11वीमध्ये रेजिस्टर इन सिरीज आणि पॅरलल पाहिलं तसंच इथं कॅपॅसिटरचं दिलेलं आहे, कॅपॅसिटर्स इन सिरीज अँड पॅरलल. ठीक आहे. बाकीचं आपण नंतर पाहूया. थँक्यू.